नमस्कार, या पटेल व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत घरगुती गणेश मूर्ती पाहण्यासाठी. तर कोठे? तर कोल्हापूरमध्ये बापट कॅम्पमध्ये घरगुती गणेश मूर्ती किंवा मंडळाच्या गणपती असतात. तर शक्यतो जास्त करून कोल्हापूरमध्ये बापट कॅम्पच्या इथनं मंडळाचे गणपती आणले जातात किंवा घरगुती मूर्ती आणल्या जातात. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बापट कॅम्पमध्ये 2000पेक्षाही जास्त मूर्त्या विकल्या जातात. कोल्हापूरच्या संत गोरा कुंभार वसाहत म्हणजेच बापट कॅम्प गणेश मूर्ती तयार करण्याचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे केंद्र आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा म्हणा, कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकात तिथल्या गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात मागणी करतात. 1 फुटापासून 16 फुटापर्यंत गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथं बनवल्या जातात. तर घरगुती स्वरूपाची मूर्ती तयार करण्याची संख्याही भरपूर आहे. तर काही गणेश मूर्ती परंपरेविशिष्ट आणि संस्थेसाठी केल्या जातात. त्या अनेक नागरिक आणि कित्येक वर्षापासून इथून गणेश मूर्ती नेण्यासाठी येतात. भरपूर मागणी असते. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर गणेशोत्सवासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी आपण मूर्ती बघायला जातो. तर मूर्तीचा आकार, मूर्तीची उंची, मूर्तीचे प्रकार हे कसे असतात हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. तर मूर्तीचा आकार आणि उंची याबद्दल थोडी माहिती सांगते. तुमच्या जागेच्या आणि आराध्याच्या गरजेनुसार मूर्तीचा आकार निवडा. लहान मूर्ती उदाहरणार्थ 1.5 दिवसांची, 5 दिवसांची घरात ठेवण्यासाठी योग्य असेल तर मोठ्या मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सवासाठी किंवा मंडळांसाठी योग्य असते. मूर्तीची उंची तुमच्या जागेच्या उंचीला अनुसरून असावी. तर आपण आता बघणार आहोत मूर्तीचे प्रकार. बसलेली आस्थान मूर्ती शांत आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जातं. उभी मूर्ती उत्साहात आणि चैतन्याचे प्रतीक मानलं जातं. बैठक मूर्ती बसलेली जास्त प्रमाणात निवडली जाते कारण ती घरात ठेवण्यासाठी सोयीस्कर. मूर्तीचा रंग आणि सजावट याबद्दल थोडं सांगते. मूर्तीचा रंग तुमच्या आवडीनुसार आणि परंपरेनुसार निवडा. सजावट साधेपणाने आणि योग्य. मूर्ती मातीची, धातूची किंवा नैसर्गिक पदार्थांची असावी. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेली मूर्ती पर्यावरणासाठी हानिकारक असू शकते, त्यामुळे त्या टाळणे चांगलेच. मूर्तीची प्रतिष्ठापना योग्य मुहूर्तावर आणि योग्य पद्धतीने करावी. यासाठी एखाद्या जाणकार व्यक्ती किंवा पुरोहितांची मदत घेणे चांगले. मूर्ती घेताना ती व्यवस्थित तपासा. मूर्ती घेताना ती कोणाकडून बांधल्या कारागिराकडून घेतली आहे याची खात्री करा. मूर्ती घेताना ती व्यवस्थित पॅक करून आणा. गणेशोत्सवासाठी मूर्ती निवडताना ती तुमच्या श्रद्धा आणि परंपरेनुसार निवडा. गणेशोत्सवाचा आनंद घ्या आणि बाप्पाच्या कृपेने चांगले आरोग्य, समृद्धी आणि आनंद मिळो हीच इच्छा. तर व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा. थोड्या गणपतीच्या मूर्ती बापट कॅम्पमध्ये आम्ही पाहायला गेलो. तर तुम्ही पाहू शकता किती सुरेख अशा मूर्त्या आहेत. स्वामींची म्हणा किंवा लालबागचा राजा अशा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. आम्ही घरगुती मूर्ती बघायला गेलो. आमच्या दरवर्षी घरात दगडूशेठ गणपती असतो. तो आम्हाला जवळपास 1100 रुपये सांगितला आहे. आम्ही पूर्ण तयार करून धोतर वगैरे त्यांच्याकडनं हे करून तो आम्हाला 4000ला सांगितला आहे. तर तुम्ही कधीतरी जाऊन बघा किती सुंदर असं मूर्त्या आहेत. तरी आम्ही लवकर गेलो त्यामुळे आम्हाला एवढं पाहायला मिळालं नाही. गणपती 10-15 दिवसाच्या आधी जरी गेला तर सगळं गणपती सजलेले ते तुम्हाला बघायला मिळतील. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय.